राज्यभरामध्ये एमआयएमच्या पतंगानं उंच भरारी घेतल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीमध्ये 125 जागा जिंकत साऱ्यांना धक्का दिलेला आहे। एमआयएमचे सर्वाधिक 33 नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आले। मालेगावमध्ये 21, नांदेडमध्ये 13, धुळ्यामध्ये 10 आणि मुंबईमध्ये 7, सोलापूरमध्ये 8, ठाण्यामध्ये 5, अमरावतीमध्ये 11 आणि नागपूर परभणीमध्ये प्रत्येकी एक उमेदवार एमआयएमचा निवडून आलेला आहे। तर मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये समाजवादी पक्षाचे 6 ते 7 नगरसेवक अनेक वर्ष निवडून येत असत। आता अबू आझमी आणि रईस शेख यांच्या दोघांच्या वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं आणि याचा फायदा हा एमआयएमला झाल्याचं बोललं जात आहे। आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 नगरसेवक एमआयएमचे निवडून आलेत। मालेगावमध्ये 21, नांदेडमध्ये 13, धुळ्यामध्ये 10, सोलापुरात 8, मुंबईमध्ये 7, अमरावतीमध्ये 11, ठाण्यामध्ये 5, नागपूरमध्ये 1 आणि परभणीमध्ये 1 असे एमआयएमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। एमआयएमचं एक वेगळं राजकारण आहे, त्याच्यावर भविष्यात बोलू आम्ही। भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे याच्याविषयी मला भविष्यात आम्हाला बोलावं लागेल, आम्ही बोलू। पण एमआयएमची ताकद जर वाढली असेल तर लोकशाही मार्गाने जिंकून आलेले लोक आहेत ते। संभाजीनगरला मला वाढलेली दिसते, मुंबईत दिसते, अन्य काही मालेगावला दिसते, बघू ना। मैं सख्ती से तमाम हमारे कॉरपोरेटर्स को ताकीद भी कर रहा हूं कि आप आवाम के दरमियान में रहिए और आपके वार्ड्स में जहां पर आपको कामयाबी मिली वहां पर आप डेवलपमेंट के काम करवाइए। और हम सब ने अपना रोल उसमें अदा किया। मैं उम्मीद करता हूं कि हम लोग अच्छी तरह से काम करेंगे। और फिर मैं स्ट्रांगली ये बात भी कहना चाहूंगा, जहां जहां एमआईएम के कॉरपोरेटर्स कामयाब हुए हैं वो पॉलिसी मैटर में कोई डिसीजन ना लें जब तक पार्टी का कोई फैसला नहीं होता। जाहिर है आपसे कंसल्ट किया जाएगा, आपसे बात होगी, चाहे वो कोऑप्शन का मेंबर हो, चाहे वो स्टैंडिंग कमेटी बनाने का जो भी हो। इस मसले में पार्टी आपसे बात करेगी, उसके बाद जो डिसीजन होगा आप उसको जरूर फॉलो करिए।